आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझ्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. कोणाबरोबर बोलत होतीस? आवाज येत होता म्हणून विचारतोय, बाकी काही नाही. ते मला झोपेत बोलायची खूप सवय आहे ना, म्हणून मग मी झोपेतच बोलत असेन कदाचित. ओ असं आहे का? मला वाटलं तुझ्या खोलीत कोणीतरी आलंय की काय. पाणी पिऊन घे, तू अंगारा लावून झोपून जा. हा चालेल. अगं सीता, दरवाजा उघडा ठेवत जा ग. मी तर दरवाजाच्या बाहेर झोपलो, तू जाऊन चालेल झोप बाबा. आता. गंगाच्या वडिलांना यातलं काहीही कळू नये म्हणून मी गेले. उद्याचा सूर्योदय व्हायच्या आत तू या घरात निघून गेली पाहिजेस. आणि जर तू थांबलीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे. सॉरी गंगा, ते काल रात्री मी तुमची काही चूक नाहीये हो. तुमची मनस्थिती काय आहे हे मी जाणूनच घेतलं नाही. मी तुमच्या जवळ आले ही माझी चूक आहे. तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा. तुला वाईट तर वाटलं नाही ना गंगा? तुम्ही इतका वेळा माझ्या जवळ आलात, मी दूर नाही का गेले? तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं का? मग मला कशाला वाईट वाटेल? बिझनेस करणाऱ्या पुरुषांना बरंच टेन्शन असतं आणि हे एक बायको नक्कीच समजू शकते. मी तुम्हाला समजू शकते. तुमचं मन नाही होत तोपर्यंत मी तुमच्या जवळ नाही येणार. देवसेनाला शाळेत घेऊन जायचंय. मी तिला नाश्ता देऊन येते. देवसेना, ये नाश्ता करून घे. मी पण नाश्त्याचीच वाट बघत होते. तू भरव मला. काय हे, रोज नाश्ता करताना हट्ट करतेस आणि आज स्वतःच भरवायला सांगतेस? सकाळी रिकाम्या पोटी जायचं नाही, नाश्ता करायचा असं आमच्या परमेश्वरी टीचरने सांगितलंय. ओ, तुझ्या नवीन टीचरचं नाव परमेश्वरी आहे का? हो. हा. आमचं कधी ऐकलं नाहीस. त्यांनी एकदा सांगितल्यावर तू लगेच ऐकलंस. त्या कोणतीही गोष्ट आम्हाला ना समजेल अशीच सांगतात. टीचर अशाच असल्या पाहिजेत. आणखीन काय सांगितलं बरं त्यांनी? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई सारखं दुसरं दैवत नाही. आईचं सगळं ऐकायचं, आईला उलट बोलायचं नाही. एवढंच नाही, दररोज पाया पडून आईचा आशीर्वाद घ्यायचा असं सांगितलंय आम्हाला त्यांनी. मला आशीर्वाद दे ना गंगा. उठ ना. ए देवसेना, उठ. हे काय करतेस? परमेश्वरी टीचरने तुला अगदी बदलून टाकले. मला पण त्यांना भेटावंसं वाटतंय. तू त्यांना भेटलीस ना तर त्यांची माझ्यासारखीच तुझ्याशी पण मैत्री होईल. ठीक आहे, ठीक आहे. मी नंतर जाऊन त्यांना भेटते. आता शाळेत जायचं का? ये. चल. बरं झालं कोणी नाहीये. आज काही करून सीताकडे आपलं प्रेम व्यक्त करून तिचा होकार मिळवावाच लागेल. यात काही जर प्रॉब्लेम आला ना तर बघून घेऊ.
हा आउट हाऊस मध्ये कशाला जातोय? याने सीताला पटवलं तर नाही ना? हाय. तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय? काही नाही, जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला माझ्याशी महत्वाचं काय बोलायचंय? काही कळत नाही. हल्ली मला झोपच लागत नाही. एका मुलीने माझी झोपच उडवली आहे. मग त्यात मी काय करणार आहे? मी कोणाबद्दल बोलतोय हे तुला कळत नाहीये का? माझी झोप उडवणारी मुलगी तूच आहेस. तू मला खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी पण तुला खूप आवडतो, हो ना? मी तुमच्याशी आपुलकीने बोलते, त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तुम्ही माझ्यासाठी धुर्यराजच्या माणसांशी भांडलात म्हणून मी तुमचा आदर करते, त्याचा अनादर करू नका. अगं या विषयावर आता मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. निघा तुम्ही इथून आता. सीता, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम सोडा करतो माझा ग. हात. समजून घे ना. तू मला किती मारलंस ना तरी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. मी एकटी असताना इथे आलात हे चुकलं तुमचं. तुम्ही माझी मदत केली म्हणून सोडते तुम्हाला. कोणी पाहिलं तर खूप प्रॉब्लेम होईल. निघा इथून. अगं तसं नाहीये सीता. सीता, सीता आवाज कसला आहे ग? सीता, सीता ग, कोण आहे सीता? कोणाचा आवाज येतोय? देवा, तुम्हाला सांगितलं होतं ना मी, गंगाचे बाबा आले. दरवाजा उघड तू सीता. जरा काळजी करू नकोस. सीता, मी तिथे जाऊन सीता, लागतो. दरवाजा तू काहीतरी उघड. कारण सांगू त्यांना कटव. घाबरू नकोस. बाळा सीता, सीता दरवाजा उघड ग. सीता, जा जा. अगं काय ग, काय झालं? दरवाजा उघड सीता. अगं वाट कोणाची बघते? जा, दरवाजा उघड. कोण आहे आतमध्ये? अगं दरवाजा उघड ग. आतमध्ये कोण आहे ग? हं? कुणी नाहीये, मी एकटीच आहे. या काय झालं? सगळ्यांनी या. मग आतमधनं खूप आवाज येत होता. नाही, मी पुस्तक वाचत होते. काय बोलतेस? तू पण पुस्तक वाचतेस? हो, मला मोठ्याने वाचायची सवय आहे. अच्छा, मोठ्याने वाचत लवकर होती. जा. तुम्ही जाऊन झोपा. तुम्ही जाऊन झोपा ना, कशाला जागताय? ठीक आहे ठीक आहे, तू जाऊन झोप हं, बाळा. ओमकार, हं? काय समस्या आहे? कसला आवाज येतोय? काय रे ओमकार, काय प्रॉब्लेम आहे? आतमध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. कोण आहे विचारलं तर कोणीच नाही असं सीता मला सांगत होती. कोणीच नाहीये, मग बोलण्याचा आवाज कसा येईल? नाही, हात कोणीच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. खरंच आत कोणीही नाहीये. ती म्हणतेय ना आत कोणीच नाहीये. चला आपण जाऊया. सीताच्या रूम मध्ये कोणीतरी घुसलंय असं बोलून उगीच आमची झोपमोड केली तुम्ही. चला जाऊया. अरुण, आता तर आम्ही पाहिलं. आता कशाला लपतोय? बाहेर ये.
आत कोणीच नाही बोलत होती आणि आपला मूर्ती बाहेर येतोय. आत कोणीच नाही बोलत होती आणि कोण आला बाहेर बघितलं ना. हे मूर्ती, तू इतक्या रात्री इकडे कशाला आलास? ते काय की हा, आत्ता बोबडी वळलीये, रंगे हात पकडले ना. किती दिवसांपासून प्रेम प्रकरण चालू आहे कोणास ठाऊक. इथे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, आत्ता कळतंय. नाही हो, तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेताय. हे तर माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून आले होते. तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. अगं पण कडी लावून एवढ्या मध्यरात्री काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला. काय रे, त्या मुलीने बोलवलं म्हणून लगेच जाणार का? तुला अक्कल आहे का? तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये. हा, असं काही नाही. मग तू आत असताना खोटं का बोलली? यावरूनच कळतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय घडलंय माहित नसताना उगाच काहीतरी बोलू नका. दोघे एकत्र होते म्हणजे काय घडलं असेल माहित नाही का तुम्हाला? आम्हाला न कळण्या इतके आम्ही वेडे आहोत का? तिला सांगताना लाज वाटत असेल तर मूर्तीला विचारा, तो सांगेल. त्या काहीतरी विचारतायत ना, मग बोल. तुझा आणि सीताचा काय संबंध आहे? एवढ्या रात्री तू इथे कशाला आलास? माफ करा बाबा, मी चूक केली. चूक केलीये? असं काय चुकीचं वागलायस? बोल रे. माझं आणि सीताचं अफेअर चालू आहे. बघितलं ना? अरे तू काय करतोस? अरुण, त्याला कशाला मारतोयस तू? त्याने तर खरं सांगितलं ना. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. ते खोटं बोलतायत. आता सगळ्यांना तुझ्याबद्दल कळलंय, मग अजून कशाला लपवतेस तू? देवा, कर्म कर्म. माझ्या दादाच्या अब्रूचे धिंदवडे निघाले. बरं झालं त्याने नाही पाहिलं. आता तुम्ही असं कशाला बोलताय? बाहेर कळलं तर इज्जत आपलीच जाईल. सीता आपल्या घरातलीच मुलगी आहे ना. बाहेर कळण्याआधी आपण तिचं आपल्या मूर्तीसोबतच लग्न लावून देऊ. अहो, ते खोटं बोलतायत. तुम्ही त्यांच्यावर विश्वास नका ठेवू. बाबा, तुम्ही तरी त्यांना सांगा. रात्री अपरात्री आवाज यायचे. विचारलं तर मग झोपेत बोलायची सवय आहे असं मला म्हणाली. आज विचारलं तर पुस्तक वाचते असं बोलू लागली मला. पण आता या डोळ्यांनी पाहिल्यावरच कळलं मला ताई. हे बोलतात ते खरं आहे. मी हिला नेहमी भेटायला यायचो. सगळ्यांनी मला माफ करा. सीताशी लग्न करायला मी तयार आहे. सोडा त्याला. ठीक आहे, मला सांगा, आता पण सीता आणि तुम्ही एकटे होतात? म्हणजे सीताबद्दल तुला सगळं माहितीये? हो, सीताबद्दल मला सगळं माहिती आहे. सीताबद्दल तुला सगळं माहिती असं म्हणालास ना? सीताबद्दल मला सगळं काही माहिती आहे. हे बघा, या मंगळसूत्राबद्दल माहितीये? बापरे.
आता हा काय नवीन ट्विस्ट आहे? सीताचं आधीच लग्न झालंय. मला हे आधीपासून माहितीये. हिच्याबद्दल मला माहितीये. इतके दिवस लग्नाला नाही नाही म्हणायची ह्याच्या मागचं कारण हे हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. यावरून कळत नाही का हा खोटं बोलतोय? काय रे पिंडो मूर्खा, तिच्या इज्जतीचे का धिंडवडे काढलेस तू? ते बोल. नाही नाही, मला सीताशी लग्न करायचं होतं म्हणून मी खोटं बोललो. मला माफ कर अरुण, सीताची ह्यात काहीच चूक नाही. यापुढे आउट हाऊसच्या बाजूला देखील दिसायचा नाही. चल एक चल एक ना. अरे ठीक आहे, तो चुकीचा वागला हे कळलं आम्हाला, पण हिचा नवरा कोण आहे? एवढे दिवस गळ्यातलं मंगळसूत्र लपवून आम्हाला फसवत होतीस. आता सांग, तुझा नवरा कोण आहे सांग. हा माझा पर्सनल विषय आहे. तुम्ही मला नका विचारू त्याबद्दल. काय ग, ही तर काहीच न सांगता निघून गेली. मी पण बरेच वेळा विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही. आता ती स्वतःहून त्याबद्दल बोलत नाही तोपर्यंत तिला काहीच विचारू नका. जा, जाऊन झोपा सगळ्यांनी. एवढं कोणतं मोठं सिक्रेट आहे लपवून ठेवले सगळ्यांपासून? एका मुलीवर असे खोटे नाटे आरोप लावतोस? तुला माझा मुलगा म्हणायला लागला रे? काय करतेस? थांब. अगं, सोड त्याला, मारू नकोस. थांब. आई, त्याला मारून काहीच फायदा नाही आई. त्याने परत सीताचं नाव काढलं ना तर त्याची जीभ हासडून फेकून दे. हे बघ, आई आधीच रागवली, उगाच आगीत तेल ओतू नकोस. मग तू जे केलंस त्यासाठी तुझी आरती उतरवायची का? हे एवढी काय का मोठी चूक केली? सीतावर प्रेम होतं म्हणूनच मी तिथे गेलो ना. मी गेलो म्हणूनच सीताचं लग्न झालंय हे सगळ्यांना कळलं. तिचं सत्य मी उघडकीस आणलं आणि माझं कौतुक करायचं सोडून मला चोरडताय तुम्ही. हे सीताचं लग्न झालंय हा तिचा पर्सनल इश्यू आहे, पण तू जे काही केलंयस त्यामुळे आपल्या कुटुंबाची इज्जत गेलीये. हे अरुणने गंगाशी लग्न केल्यावर देखील तू अरुणशी लग्न करायचा प्रयत्न करतेस. मी याबद्दल तुला कधी बोललोय का? माझंही तसंच आहे. ए, तू कोणत्या गोष्टीचा संदर्भ कुठे सोडतोयस? तुझा माझा विषय सारखा आहे का? तू अरुणवर प्रेम करतेस ते योग्य, पण मी सीतावर प्रेम केलं तर ते अयोग्य. मी अरुणवर प्रेम करते कारण त्याच्यासोबत माझा साखरपुडा झाला होता. तुझं असं झालंय का? माझी तुझ्याशी तुलना करू नकोस. सीता आणि तुझा संबंध नसतानाही तू तिच्या खोलीत जाऊन तिला त्रास देतोस. माया, जानकी सारखी दिसणारी सीता तुझ्याच मार्गातला अडथळा बनेल. मग तुला तिची एवढी काळजी का वाटते? मुलांच्या चुकांसाठी तुम्हीच कारणीभूत आहात. त्याच्या प्रत्येक वाईट गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून तो असा हे वागलाय. बघ, या वयामध्ये मुलांचा पाय घसरतोच. मूर्तीचं सीतावर मनापासून प्रेम होतं म्हणून तो तिच्याशी असं वागला. ही गोष्ट अजून ताणू नका, ती इथे सोडून द्या, कळलं? तुम्ही काही बोलू नका बाबा. मी आता एक खरी गोष्ट सांगते. सीताला धुर्यराजच्या तावडीतून वाचवलं म्हणून सगळे माझं खूप कौतुक करतायत, पण खरं काय घडलं तुम्हाला माहितीये का? सीतावर माझा राग होता म्हणून मी तिला घराबाहेर नेऊन धुर्यराजच्या ताब्यात सोपवलं. त्यानंतर मामा कमिशनर पर्यंत पोहोचले म्हणून भीतीने मी धुर्यराजला भेटून सीताला सोडायला सांगितलं, पण त्याने मला सुद्धा तिथे बांधून ठेवलं. त्याच्या तावडीतून मला वाचवणारी सीताच होती. कोणत्याच गोष्टींची शहानिशा न करता तुम्हाला वाटेल तसं वागता. मी तिची केलेली फसवणूक तिने घरात कोणालाही सांगितली नाही. तेव्हाच मला कळलं की ती किती चांगली आणि निर्मळ मनाची येते. ती गंगा माझी नेहमी शत्रू असेल, पण सीता तशी नाहीये.
सीताला कोणी त्रास देत असेल तर या घरात मी सदैव तिच्या पाठीशी उभी असेल. सीता खूप साधी आहे आणि तिचं कोणाबरोबर तरी लग्न झालंय हे सुद्धा कळलंय आपल्याला. म्हणून तिच्यामुळे मला कसलाच धोका नाहीये हे निश्चित आहे. कोणीही सीताला जर त्रास दिला तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. बाबा, हिला सीताचा एवढा पुळका कशाला? तू वागलास तसा आहेस गाढवा. सीता मला नकोय आधीच सांगितलं होतं ना. पण तू तुझ्या बाबांसारखाच संपत्तीच्या लोभापोटी सीताला त्रास देतोयस. आता तिचं लग्न झालंय कळलं ना. यापुढे तिला कसलाही त्रास होता कामा नये. मुकाट्याने बाजूला हो. यापुढे तिला त्रास दिलास ना तर तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. हो बाबा, हे काय? आई आणि माया मलाच धमकी देऊन गेल्यात. मी काय एवढा वाईट माणूस आहे का? हे बघ, तू कसा माणूस आहेस ना ते सोडून दे. आता मायाचा वापर करूनच या घरची संपत्ती हडपायची. त्यामुळे यापुढे माया सांगेल तसंच आपल्याला वागावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये. यापुढे सीताला अजिबात त्रास देऊ नकोस. समजलं ना? ठीक आहे बाबा. काय हो? रात्री काय घडलं ह्याचाच विचार करताय? मूर्तीनी केलेल्या कृत्यामुळे सीतानी लपवलेलं मंगळसूत्र दाखवावं लागलं. असं संकट तिच्यावर येऊ नये म्हणून गळ्यातलं मंगळसूत्र कोणी बांधलं हे बऱ्याच वेळा विचारलं. तिने ते सांगितलं असतं तर कालचा प्रकार घडला नसता. बोला, माणसावर अर्धी संकट आपसूक येतात आणि उरलेली संकट स्वतःच्या हाताने ओढून घेतात. तसं सीतानी पण ओढून घेतलंय. एवढी संकट आली तरीही तिचा नवरा कोण आहे हे सांगायला तयार नाही. यापुढे आणखीन दुसरं संकट येण्याआधी तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र कोणी बांधलंय हे शोधून सीताला तिच्या नवऱ्याला भेटवलं पाहिजे. यात तिचंही भलं असेल आणि आपलंही. मी बरोबर बोलतेय ना हो? ठीक आहे, घडलंय त्याचा विचार करत बसू नका. कॉफी थंड होईल, लवकर पिऊन घ्या. काल रात्री त्या मूर्तीमुळे तुला खूप त्रास झाला असेल ना. ते मंगळसूत्र बांधलं म्हणून तुला एवढा त्रास होतोय ना. सॉरी. तुमच्या मंगळसूत्राचा मान ठेवायचा म्हणूनच मी ते माझ्या जवळ ठेवलंय. पण बघायला गेलं तर माझ्यामुळेच तुम्हालाच खूप जास्त त्रास होतोय. त्यासाठी तुम्हीच मला माफ करा. तुला एवढा त्रास होतोय हे समजून सुद्धा मी हे सत्य कोणालाच सांगू शकत नाहीये. त्या दिवशी तू संकटात असताना हिमतीने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. पण आज तू संकटात असताना त्याच हिमतीने मी नाही बोलू शकलो. मूर्ती माझ्यावर खोटे आरोप लावत असताना माझ्यासाठी तुम्ही त्याला मारलत ना. तुम्हाला काळजी होती म्हणून की तुम्हाला राग आला म्हणून? या जगात माझं असं कोणीच नाहीये असंच मला वाटत होतं. पण तुम्ही माझ्यासाठी आहात हे काल मला कळलं. काल रात्री माझ्यामुळे जे काही घडलं ते शेवटचे ठरणार आहे. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही अशी मी देवाकडे प्रार्थना करते. त्या सीताला नावं ठेवली
तर अरुण का एवढा रागावलाय? या अरुणनेच त्या सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं नसेल? कालपर्यंत हे मंगळसूत्र मी लपवून वापरत होते, पण आता हे सगळ्यांना कळलंच आहे तर लपवण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्या दिवशी अरुण सीताला बाहेर घेऊन गेला, परतला तेव्हा तिच्या डोक्यात कचरा होता. सीताला बघायला मुलगा आला तेव्हा अरुण चलबिचल झाला होता. हे सगळं पाहिलं तर त्याचा आणि त्या मंगळसूत्राचा काहीतरी संबंध आहे असं नक्कीच वाटतंय. आता मला खूप बरं वाटतंय. तुम्हालाही कदाचित बरं वाटत असेल असं वाटतंय. पण मला बरं वाटण्यासाठी तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राबद्दल गंगाला कळायलाच हवं. अरुण सीताला एवढं महत्व देतो म्हणजे त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे. हे जर मी विचारलं तर तो नाही सांगणार. गंगालाच विचारायला सांगते. त्यांना कळलं तर त्याचं सहन होणार नाही. तुम्ही त्यांना याच्याबद्दल काहीही सांगू नका. नाही सीता, मी सांगते त्यांना अजिबात सांगू नका. सकाळी सकाळी तुम्हाला इथे कोणी माझ्या बरोबर पाहिलं तर उगाच तुम्ही जा इथून. जा म्हटलं ना. सीताच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामुळे आणखीन अडचण येण्याआधी गंगाला सगळं काही सांगून टाकायलाच हवं मला. गंगा, या जेवायला या. जेवण तर होतच राहील ग. काल रात्री जे घडलं त्याबद्दल तुला काय वाटतं? काल रात्री जे घडलं ते कालच संपलं. तो विषय आता कशाला काढताय? त्याविषयी आता काहीच बोलू नका. गंगा, या विषयावर का नाही बोलायचं ग? सीताने तिचं मंगळसूत्र लपवून ठेवलं होतं. हा तर मोठा विषय आहे ना. तिच्या मंगळसूत्राचा नवरा कोण आहे हे शोधायला नको? ते मी बघून घेईन. ह्यात तुम्ही पडू नका. तुला काही त्रास होत असेल तर मी का नाही मध्ये पडायचं? हे बघ गंगा, तू काहीही विचार केलास ना तरी माझ्या मनात जे आहे ते मी तुला विचारणारच. मला तर ना अरुणवरच संशय येतोय. अरुणने सीताची आणि तुझी भेट घालून दिली. सीताला तू महालात आणत होतीस तेव्हा अरुणच तुला नको नको म्हणत होता. सीताला तू इथे थांबायला सांगत होतीस तेव्हा अरुणने तिला आउट हाऊस मध्ये थांबायला सांगितलं. घरदार सोडून पळालेल्या सीताला अरुणनेच पुन्हा घरात परत आणलं. काल तर या सीतासाठी त्याने मूर्तीवर हात उचलला. हे सगळं नीट पाहिलं ना तर अरुण आणि सीताचा काहीतरी संबंध आहे असं वाटतंच. तुला नाही वाटत? सीता जानकी सारखी दिसते म्हणून अरुणनेच तिला मंगळसूत्र बांधून घरी आणलं नसेल कशावरून? हे काय बोलताय तुम्ही? मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते. स्वतःचा जीव गेला तरी ते चुकूनही असं कधीच वागणार नाही. सीता या घरात राहते हे त्यांना कधीच आवडत नाही. सीताला मी एका कारणासाठी या घरात घेऊन आले होते आणि मी त्यांना विनंती केली म्हणून त्यांनी सीताला इथे ठेवलं. हे ऐकलं तर सीताला हाकलून देतील. सत्य परिस्थिती माहित नसताना उगाच काहीतरी बोलून त्या बिचारा सीताला बेघर करू नका. असं वागून तुम्ही तिला बाबांच्या नजरेतही उतरवाल. साधा सरळ असलेल्या माझ्या नवऱ्यावर असे आरोप लावू नका. देव घरात असलेल्या देवापेक्षा माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोला तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. सीता आणि ह्यांच्याबद्दल जे काही तुम्ही बोललात ते तुमचं शेवटचं बोलणं असेल. यापुढे तुम्ही असं काही बोललात तर मी तुम्हाला माफ करणार नाही. गंगाचा माझ्यावर खूप विश्वास आहे. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मीच बांधलं हे जर मी आत्ता सांगितलं तर तिला सहन नाही होणार. गंगाला आता काही सांगायची वेळ नाहीये.
वेळ आले की सांगेन तिला मी. कुणातरी दुसऱ्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय आणि त्याचा संशय माझ्या नवऱ्यावर घेतला जातोय. या घरात राहून गंगाचं आयुष्य खराब करतेच आहेस आणि तू त्यांनाही त्रास देतेस. आता तू 1 मिनिटही या घरात थांबणार नाहीस. निघ इथून. नाही जाणार मी. तुझ्यामुळे इतके प्रॉब्लेम होत आहेत घरात, तरीही तू न जाण्याचा हट्ट करतेस. तुझी एवढी हिंमत होतेच कशी? तुझ्यासाठी तुझा नवरा असेलच ना. त्याच्या सोबत राहायचं सोडून तू इथे सगळ्यांना त्रास का देतेस? पण यात तुझा दोष नाहीये. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तुला वाऱ्यावर सोडून निघून गेलेला जो तुझा नवरा आहे ना, त्याचा दोष आहे. तुम्हाला मला जे काही बोलायचंय ते बोला, पण तुम्ही त्यांना काहीही बोलू नका. चुकीचं वागणाऱ्या माणसाला का म्हणून मान द्यायचा? 4 लोकांसमोर तो तुला आपली बायको म्हणून आपलंसं करत नसेल तर काय उपयोग आहे या मंगळसूत्राचा? तुला या घरातनं बाहेर काढण्यासाठी हे मंगळसूत्रच मी काढून फेकून देते. सोडा, सोडा माझं मंगळसूत्र. सोडा, सोडा म्हणते ना. नवऱ्याची ओळख लपवणारीला मंगळसूत्र असलं काय नसलं काय, काय फरक पडतोय? हे मंगळसूत्र मिरवण्याचा तुला काय अधिकार आहे ग? तुम्हाला जो अधिकार होता, जो अधिकार गंगाला आहे, तोच अधिकार मला सुद्धा आहे. मी जे आयुष्य जगले त्याच्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाहीस तू. गंगाशी तुझी तुलना कधीच होऊ शकत नाही. मी तुमच्या इतकी महान नसे नाही, पण तुमच्यासारखीच माझी परिस्थिती आहे आणि हे माझं सासर आहे. हे आधी माझं आणि आता गंगाचं सासर आहे. या घराचा आणि तुझा काय संबंध आहे? हे माझं सुद्धा सासर आहे. तुमच्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र बांधलं, गंगाच्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र बांधलं, त्यांनीच माझ्या गळ्यातही बांधलं. त्या दिवशी तुम्ही मला विचारत होतात ना, तेव्हाच सांगणार होते मी, पण माझी हिंमत नाही झाली हो. पण आत्ता सांगते, अरुणाच माझे पती आहे. तुझ्या बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. तू मला शांत करण्यासाठी हे खोटं बोलतेस. नाही, मी खरं बोलते. माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते बोलू नकोस. ते कोणत्याही परिस्थितीत असं वागणारच नाही. तुमचा नवराच माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याबद्दल मी तुम्हाला वाईट का सांगेन? त्यांचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये. तू उगाच गोष्टी रंगवून सांगतेस. मला त्रास होतो तेव्हा ते का काळजी घेतात माझी? सगळे माझ्यावर खोटे आरोप करत असताना त्यांनी मूर्तीला का मारलं? सगळ्यांसमोर माझ्या बाजूने ते इतरांशी का भांडले? माझ्यासोबत आयुष्य घालवायचं म्हणून मंगळसूत्र नाही बांधलं. माझ्यासोबत नातं बनवण्यासाठी मंगळसूत्र नाही बांधलं. संकटातून वाचवण्यासाठी नाईलाजाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र
त्यांनी माझ्या गळ्यात बांधलं. मी तेच मंगळसूत्र घालून निघून जायचा विचार केला होता, पण माझ्या नशिबाने गंगाने मला याच घरात आणून ठेवलं. माझ्यासारख्या अनाथ मुलीला या कुटुंबाने आपलंसं केलं. देवसेनेसारख्या प्रेमळ मुलीमुळे मला लेकीची माया मिळाली. मला हे कुटुंब हवंय, देवसेना सुद्धा हवी आहे. मला दुसरं काहीही नकोय. माझी दुसरी कुठली अपेक्षाही नाहीये. तुम्ही जसा गंगाचा विचार करताय तसाच तुमच्यापेक्षा जास्त मी तिचा विचार करते. मी गंगाला काहीही झालं तरी धोका देणार नाहीये. गंगा त्यांच्यासोबत सुखी राहावी म्हणून मी काहीही करायला तयार आहे. अगदी मनापासून करेन मी. पण मला हे घर सोडून जायला सांगू नका, त्यापेक्षा मी मरून जाईल. कोणत्याही कारणामुळे तू या घरात आली असलीस ना, तरी आता तुला हे घर सोडून जावं लागेल. तुमच्या इतका माझा या कुटुंबावर हक्क नसला तरी या कुटुंबाशी आता माझं हे नातं आहे. जे झालंय त्याला लग्न नाही म्हणू शकत. तुझं इथे कोणाशीही नातं नाही. हे सांगायचा हक्क तुम्हाला नाहीये. अरुणला सांगू दे. अरुण काय सांगणार? मी सांगते तुला, यापुढे तू या घरात राहायचं नाहीस. माझ्या गळ्यात त्यांनी बांधलेलं मंगळसूत्र असेपर्यंत हेच माझं घर आहे. मला बाहेर काढायचं असेल तर तुमच्या हातानेच हे मंगळसूत्र काढून टाका. माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणाचं हे माहित नसताना तुम्ही हात लावला आणि तुमच्याच नवऱ्याने बांधलं हे कळल्यावर तुम्ही हात नाही लावू शकत ना. तुमचा जीव असलेलं मंगळसूत्र आता माझ्या गळ्यात आहे, तेव्हा मला सुखाने राहू द्या. नाही राहू देणार. अरुण कायम गंगाचेच असतील. मी तुला खरा बाहेर काढून दाखवते की नाही बघ. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, नकटे नाक उडविते, घारे डोळे फिरविते, काम काही करत नाही. मी बॅग घेऊन आले असते ना, तुला कसली एवढी घाई असते ग? एवढं वजन कसं उचलशील? दे इकडे. ज्या पुस्तकांमुळे आपण शिकतो त्याचं ओझं कसं होईल असं आमची टीचर म्हणते. झालं तुझं टीचर पुराण चालू. टीचर 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 नुसतं टीचर पुराण सांगते. अशी कोण टीचर आहे ग तुझी? हिच्या शाळेत नवीन टीचर आलेत. त्यांचं नाव परमेश्वरी आहे. देवसेनाला त्या नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असतात. मला पण दिसतंय ग गंगा, देवसेना फार छान छान गोष्टी सांगते. जिने देवसेनेला बदलले त्या टीचरला आता भेटायलाच हवं. हो, मलाही असंच वाटतंय. ए देवसेना, तुला त्या टीचर एवढ्या आवडत असतील तर त्यांना आपल्या घरी घेऊन ये ना एकदा. त्या आपल्या घरी येतील की नाही मला माहिती नाही ना. तू बोलवलंस तर त्या नक्कीच येतील ग. विचारून बघ ना. उद्या सुट्टी आहे ना, हवं तर त्यांना उद्याच बोलवून घे. ठीक आहे, मी ना त्यांना विचारून बघते. ठीक आहे, आता उशीर झाला त्या, मी सोडून ठीक आहे. येते. बाय बाय आजी. सोना. यापुढे आउट हाऊस मध्ये दिसायचं नाही तू. चल निघ ना. त्या दिवशी तू संकटात असताना हिमतीने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं खरं, पण आज तू संकटात असताना त्याच हिमतीने मी काही करू शकलो नाही.
म्हटलीस तरी कोणालाही ऐकू येणार नाही गंगा. मी सगळ्यांना गाढ झोपवून आले. मी इथून जाईपर्यंत कुणीही येणार नाही. नको नंदिनी, तू माझ्या शरीरात शिरू नकोस. तू माझ्या शरीरात असताना मी खूप त्रास सहन केलाय. आता नको नंदिनी, आता आणखीन मला त्रास देऊ नको. मी तुझ्या पाया पडते, मला सोड नंदिनी. मी नंदिनी नाही. मग तू कोण आहेस? मी शिवनाग आहे. कोण आहात तुम्ही? मी नंदिनीची आई आहे, पार्वती. पार्वती आई. तुम्ही इथे कशाला आलाय? तुला सत्य सांगायला आलेल्या मुनियप्पाचं तू काहीच ऐकत नव्हतीस ना. मी काय ऐकू त्यांचं? काय घडलं हे तुला कळलं पाहिजे. नंदिनीची काही चूक नाही हे तुला समजलं पाहिजे. तुमची मुलगी एवढं सगळं करून गेली, एवढं बस नाही झालं का? तिला चुकीचं समजू नकोस. तिचा भूतकाळ समजून घे. देवाप्रमाणे मी तिची पूजा केली आणि तिनेच मला धोका दिला. तिला मी का म्हणून समजून घेऊ? लहानपणापासून देवासारखी पूजा केली. नागमाता म्हणून नंदिनीवरची भक्ती महत्वाची आहे की माझं आयुष्य महत्वाचं आहे? या सगळ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, पण नंदिनीची साथ सोडली नाही मी. 20 वर्षापासून वारुळात असलेल्या नंदिनीला माझं रक्त देऊन मी वारुळातून बाहेर काढलं. मी नंदिनीसाठी एवढं सगळं केलं. नंदिनीने परतफेड म्हणून काय केलं? माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. लग्न झालेल्या दिवसापासून माझ्या नवऱ्यासोबत सुखाने जगू दिलं नाही. कुमार काकांच्या खुनाचा आरोप माझ्यावर ढकलून मला तुरुंगात डांबून ठेवलं. नंदिनीमुळे मला झालेला त्रास हा थोडाफार नव्हता. नंदिनीने दिलेला त्रास हा अगणित आहे. मी त्रास सहन करत होते तेव्हा नाही आलात आणि आता येऊन नंदिनीची वकिली करताय. सांगा, तुम्ही सांगितल्यावर नंदिनीवरचा माझा राग कमी होणार आहे? नंदिनी फक्त एक विषारी नाग आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तिला पुजणाऱ्या भक्ताचं तिने आयुष्य खराब केलंय.